शिवसेनेच्या तालुका प्रमुखांनी पीक विमा अधिकाऱ्यावर हात उगारलाय। गेल्या वर्षीचा पीक विमा जमा झाला नसल्याचा आरोप यांनी केलाय। जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयातील ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। दर्यापूरचे तालुका प्रमुख गोपाल अरबट आणि शेतकरी आक्रमक झाले आणि तालुका प्रमुख गोपाल अरबट यांनी पीक विमा कर्मचाऱ्यावर थेट हात उगारला। ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली, त्याची दृश्य आपण पाहतोय। या तालुका प्रमुखांनी हात उचलण्यापर्यंत नेमकं काय झालं आणि शेतकरी का संतप्त झाले, प्रणय निर्वाण आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात माहिती देतील। प्रणय, नक्की कविता, अमरावती जिल्ह्यामध्ये मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस अनेक तालुक्यात झाला, अनेक तालुक्यात झाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना हवं तेवढं पीक घरात आलं नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामुळे शेतकऱ्यांनी जे पीक विमा काढला होता ते मागील वर्षीचे जे शेतकऱ्यांनी जे पीक विमा काढला त्याचा अद्यापही जमा झालेला नाही आणि त्यामुळे दर्यापूरचे जे तालुका प्रमुख आहे गोपाल पाटील अरबट हे आणि त्यांच्यासोबत काही शेतकरी आणि शिवसैनिक हे सगळे थेट जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात धडकले, ज्या ठिकाणी पीक विम्याचा अधिकारी त्या ठिकाणी बसत असतात। त्यांचं एक तिथं दालन आहे, त्या दालनामध्ये जाऊन गोपाल पाटील अरबट आणि शेतकरी खूप आक्रमक झाले आणि जेव्हा गोपाल पाटील अरबट जेव्हा संतापले तेव्हा थेट त्यांनी कानशिलातच लगावली अधिकाऱ्याच्या आणि त्यानंतर शेतकरी सुद्धा खूप आक्रमक झाले। काही शेतकऱ्यांनी सुद्धा त्या पीक विमा अधिकाऱ्यावर हात उचललेला आहे आणि मागणी यांची एकच आहे की तातडीने आम्हाला पीक विम्याची रक्कम मिळावी आणि त्यांची सध्या बोलणी सुरू आहे आणि 8 दिवसात शिवसेनेच्या वतीने अल्टिमेटम देण्यात आलेला आहे। जर 8 दिवसामध्ये हे विम्याची रक्कम जर जमा झाली नाही तर विमा कंपनीचे कार्यालय आम्ही थेट येऊन इथे तोडफोड करू आणि तुमची खैर नाही, असा इशारा गोपाल पाटील अरबट जे आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख दर्यापूरचे यांनी दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत शेतकरी आणि शिवसैनिक सुद्धा यावेळी उपस्थित आहे। कविता, प्रणय धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।